जुन्या पोर्टलमधून नवीन पोर्टलमध्ये बरेचसे अपडेट रेराने आता आणलेले आहेत. फ्लॅट धारकांना आणखी काय अडचणी येत आहेत किंवा त्यांना आणखी काय इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे या दृष्टीने हे केलेले चेंजेस आहेत. सो बिल्डरनी काय अपडेट त्याच्यामध्ये केला गेला पाहिजे आणि फ्लॅट धारकांनी त्याच्यातून काय बघितलं पाहिजे याबद्दल बरेचसे क्वेरीज सध्या उद्भवत आहेत. सो जुन्या पोर्टलमध्ये आधी एकच सीएची इन्फॉर्मेशन मागितली जायची, पण आत्ताच्या पोर्टलमध्ये 2 सीएची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. सो हा चेंज करण्यामागे काय हेतू आहे? जुन्या पोर्टलमध्ये सीए ची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची होती, तर 1 सीए किंवा 2 सीए असं काही तिथे रिस्ट्रिक्शन नव्हतं. आता जे नवीन पोर्टल आलंय रेराचं, तिथे कंपल्सरी तुम्हाला 2 सीए चे इन्फॉर्मेशन द्यायचे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय द्यायचे, तर सीएचं नाव, सीएचा फोटो, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यांचा ऍड्रेस प्रूफ रादर, या गोष्टी सीए साठी द्यायच्यात. आता त्या 2 का, तर 2 अशासाठी रेरामध्ये 2 प्रकारचे फॉर्म्स असतात. आता हे मी बिल्डरच्या दृष्टीने सांगते की बिल्डरनी 2 सीए का द्यायचे आहे. तर रेरामध्ये 2 प्रकारचे फॉर्म्स आहेत. एक आहे फॉर्म 3 आणि दुसरा आहे फॉर्म 5 जो सीएनी इश्यू करायचा आहे. तर फॉर्म 3 चा उपयोग असा आहे की फॉर्म 3 मुळे आपल्याला बँकेतून पैसे विड्रॉ करता येतात. म्हणजे रेराच्या सेपरेट अकाउंटमध्ये जे पैसे लोकांकडून आलेले असतात ते पैसे विड्रॉ करण्यासंबंधीचा हा फॉर्म 3 आहे. या फॉर्म 3 मध्ये आजपर्यंत तुम्ही किती पैसे विड्रॉ केले आणि इथून पुढे तुम्ही किती पैसे विड्रॉ करू शकता, ते पैसे विड्रॉ करण्यासाठी तुमचा आजपर्यंत किती खर्च झालेला आहे अशी माहिती असते. आणि तो फॉर्म सीएनी UDIN जनरेट करून मग तो रेरा पोर्टलवरती अपलोड करायचा असतो. याच्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची गरज असते. आता दुसरा जो आहे तो फॉर्म 5 आहे. हा जो फॉर्म 3 आहे हा 3 महिन्यातून एकदा म्हणजे क्वार्टरली फॉर्म द्यायचा असतो, किंवा तुमचं विड्रॉल लिमिट संपलं तर तुम्ही n नंबर ऑफ टाइम हा फॉर्म देऊ शकता. आता दुसरा जो फॉर्म आहे फॉर्म 5, तो ऑडिट रिपोर्ट असतो, तो इयरली द्यायचा. मग आता इयरली जो फॉर्म द्यायचा आणि तो ऑडिट रिपोर्ट आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथे स्टॅट्युटरी ऑडिटरची गरज असते. आता जो सीए फॉर्म 3 देतात, म्हणजे फॉर्म 3 म्हणजे किती विड्रॉ केलंय आणि किती विड्रॉ करायचे, हे जे सीए देतात ते सीए हे नाही चेक करू शकत की ते जे विड्रॉल झालंय ते बरोबर झालंय का. मग ह्याच्यासाठी लेमॅन लँग्वेज मध्ये की तुम्ही जो पेपर लिहितो तोच माणूस पेपर चेक नाही करू शकत, म्हणून 2 सीए ची गरज आहे. एक स्टॅट्युटरी ऑडिटर आणि दुसरा कुणीही सीए चालेल जो चार्टर्ड अकाउंटंटची डिग्री आहे ज्याच्याकडे. तर असे 2 सीए लागतात या कारणासाठी. आता लोकांच्या दृष्टीने म्हणजे जे फ्लॅट घेतात त्यांच्या दृष्टीने ह्या 2 सीएंचा उपयोग काय, तर जेव्हा कुठे प्रोजेक्ट प्रॉब्लेम मध्ये येतात किंवा प्रोजेक्ट स्टक होतात आणि ते बिकॉज ऑफ फायनान्शियल इश्यूज स्टक होतात, तेव्हा त्या प्रोजेक्टमध्ये ज्या लोकांनी घर घेतलंय त्या लोकांना हे समजायला पाहिजे की हा फायनान्शियल इश्यू आपण क्रॉस चेक कुणाकडे करू शकतो. आता महारेराकडे तर करू शकतोच, पण त्या प्रोजेक्टमध्ये जे सीए काम करतात त्यांचा जर कॉन्टॅक्ट ID मिळाला, त्यांचा जर कॉन्टॅक्ट नंबर मिळाला, तर ही लोक ग्रुप करून किंवा ज्यांना ह्यामध्ये नॉलेज आहे अशी लोक एकत्र येऊन त्या प्रोजेक्टच्या सीएंना अप्रोच करू शकतात. यासाठी नवीन पोर्टलमध्ये ह्या सीएंची माहिती इनपुट्स द्यायचे आणि ते पब्लिक व्ह्यू पण आहे. अच्छा, पुढचा प्रश्न मला असा पडतोय की जेव्हा 2 सीएंची माहिती आपण एकदा पोर्टलमध्ये टाकल्यानंतर जर का बिल्डरने काही काळानंतर सीए बदलायचं ठरवलं, सो त्या दृष्टीने हा बदल पण करू शकतात? हो, तुम्ही आधी जे सीएंची माहिती दिलेली आहे ती डिलीट होऊ शकत नाही. अच्छा, एकदा ती माहिती दिली की ती तशीच राहते. मग तुम्ही सीए जर चेंज केलेत तर त्या सीएंची माहिती तुम्हाला ऍड करता येते, पण डिलीट नाही होऊ शकत. यालाही हेच कारण आहे की तेव्हा जे फॉर्म्स दिलेले ते क्रॉस चेक कुणाकडून करायचे, तर मग ते सीए त्या माहितीसाठी रिस्पॉन्सिबल आहे.